नमस्कार मित्रांनो, मी आहे अशफाक नदाब आणि तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा। आज आपण जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक भव्य दुर्गाची सफर करणार आहोत। हा किल्ला म्हणजे चावंड किल्ला, ज्याला प्रसन्नगड म्हणून ओळखले जाते। सह्याद्रीच्या डोंगरामध्ये उभा असलेला हा किल्ला इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे। चावंड किल्ल्याचा इतिहास सुमारे 800 वर्षांहून अधिक जुना मानला जातो। सुरुवातीला हा किल्ला विविध राज्यसत्तांच्या ताब्यात होता। नंतर तो अहमदनगरचे निजामशाहीच्या आधिपत्याखाली आला। त्यानंतर मुघल आणि मराठा साम्राज्याच्या संघर्षात या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केल्यानंतर त्याचं नाव प्रसन्नगड असे पडले। हा किल्ला जुन्नर परिसरातील संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता। चावंड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आज दगडी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे। किल्ल्याचा मुख्य दरवाजा अजूनही भक्कमपणे उभा आहे। किल्ल्यावर गेल्यानंतर चामुंडादेवीचे मंदिर, पाण्याच्या टाक्या, तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात। या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथून दिसणारे सह्याद्रीचे दृश्य। स्वच्छ हवामानात शिवनेरी, हडसर आणि जीवनधन यांसारखे किल्लेही दिसतात। इंग्रजांचा सल्ला 1818 मध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्याविरुद्ध मोहीम राबवली। त्यावेळी अनेक किल्ल्याप्रमाणे चावंड किल्ल्यावरील बांधकामेही उद्ध्वस्त करण्यात आली। त्यामुळे आज किल्ल्यावर अवशेष उरले असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व अजूनही अबाधित आहे। जर तुम्ही इतिहासप्रेमी, पहाडप्रेमी, ट्रॅकर किंवा निसर्गप्रेमी असाल तर चावंड किल्ला तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे। जुन्नर पासून हा किल्ला सहज गाठता येतो। पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच मनमोहक दिसतो। मित्रांनो, असा आहे जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक चावंड किल्ला अर्थात प्रसन्नगड। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आवाज लोकशाहीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अशफाक नदाब। चला तर भेटूया परत एक नवीन ऐतिहासिक व्हिडिओमध्ये।